एक महत्त्वाची बातमी समोर येते। कल्याण डोंबिवलीचा महापौर एसटी प्रवर्गाचा असणार आहे। महत्त्वाची बातमी समोर येते। कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्ग जाहीर झालेला आहे। कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेना महायुती म्हणून लढले होते। कल्याण डोंबिवलीत आता आरक्षण सोडत ही जाहीर झालेली आहे, ज्यामध्ये एसटी प्रवर्ग जाहीर झाल्याचं कळतंय। यानंतर आता राजकीय गणितं कशी असतील आणि महापौर पदाचा चेहरा कल्याण डोंबिवलीत कोण असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। कालपासून कल्याण डोंबिवलीतल्या घडामोडी या वाढताना दिसताय। मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि आता आरक्षण सोडत ही जाहीर झालेली आहे। महापौर पदासाठी सोडत जाहीर झालेली आहे, ज्यासाठी महापौर एसटी प्रवर्गाचा जाहीर झालेला आहे। महत्त्वाची अपडेट आहे। कल्याण डोंबिवलीमधून 29 महानगरपालिकांसाठी महापौर सोडत ही जाहीर होणार आहे। कल्याण डोंबिवलीची सोडत ही समोर आलेली आहे, ज्यामध्ये एसटी प्रवर्ग जाहीर झालेला आहे। त्यामुळे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महापौर म्हणून एसटी प्रवर्गाचा उमेदवार असेल। त्यामुळे भाजप शिवसेना महायुती म्हणूनच या ठिकाणी महापौर पद देणार, महायुती म्हणून एकत्र असणार असं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे। मनसेचाही पाठिंबा या पक्षांना मिळालेला आहे। शिवसेनेला तुर्तास तरी पाठिंबा दिलेला आहे। आता यानंतर भाजपची शिवसेनेची भूमिका काय असेल त्यानंतर ठरेल की महापौर हा कोण होईल। सध्या तरी एसटी प्रवर्गाचा महापौर असणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किशोर पगारे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किशोर, आपण पाहतोय कालपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत घडामोडी वाढलेल्या आहे आणि आता सोडत जाहीर झालेली आहे। एसटी प्रवर्ग जाहीर झालाय, काय अधिक अपडेट? नक्कीच प्रणिता, ज्या पद्धतीने आता ही जी माहिती आपल्या समोर येते त्या पद्धतीने आता नगर विकास खात्याने हे जे काही आरक्षण काढलेलं आहे त्या अनुषंगाने आता एसटी प्रवर्गामध्ये हा जर महापौर पदासाठी जर हे केलेलं आहे तर एकंदरीत एक आनंदाचं वातावरण सुद्धा शिवसेनेच्या गोठ्यात आहे। कारण की ज्या पद्धतीने शिवसेने सर्व जाती पंथांना सगळ्यांना एकत्र जोडलेला आहे। भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, महायुतीमध्ये अनेक असे उमेदवार आहेत जे एसटी या कॅटेगरीतून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने एक वेगळं वातावरण आता इथं आहे। त्यामुळे कोणाची लॉटरी लागते हे पाहणं औचित्याचं ठरेल। प्रणिता, अगदी किशोर, आपण जर पाहिलं तर कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गातील कोणता उमेदवार हा महायुतीच्या नजरेत आहे किंवा कोणत्या उमेदवाराची वर्णी महापौर म्हणून लागू शकते अशी काही चर्चा आहे का? असे काही चेहरे भाजप शिवसेनेकडे आहेत का? नक्कीच या प्रकारे शिवसेना भाजपाकडे असे चेहरे आहेत, परंतु ज्या पद्धतीने आता ही जी सोडत लागलेली आहे त्या अनुषंगाने पक्ष कोणाला ही पदाची माग घालताय हे पाहणं औचित्याचं ठरेल। अगदी किशोर, आपण कालच्या घडामोडी बघितल्या, जिकडे मनसेनं शिवसेनेला साथ दिलेली आहे त्या पार्श्वभूमीवरही जर शिवसेना मनसेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असेल, अर्थात या जरतरच्या गोष्टी आहे, पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। महायुती म्हणून लढलो, महायुती म्हणूनच पुढे जाणार असं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे। पण जर शिवसेनेने तशी भूमिका घेतली तर शिवसेनेकडून कोण उमेदवार असू शकतो? काही नावं समोर येत आहेत का? काही नावं आपल्या लक्षात आहेत का? हे आता राजकारण आहे, कारण ह्या राजकारणाच्या अनुषंगाने जर समजा आज मनसे, भाजपा आणि शिवसेना हे जर एकत्र येऊन जर आज सत्ता स्थापन करणार आहेत, त्याच पद्धतीने जर उद्या शिवसेना पण त्यांच्यासोबत आले तर मग विरोधी पक्ष उरणार कुठे? विरोधी पक्ष फक्त काँग्रेस किंवा इतर जे पक्ष आहेत हेच उरतील। परंतु कुठेतरी 122 जागांपैकी जर आज बहुमताचा आकडा जर समजा सत्ता स्थापनेकडे येतोय तर त्या अनुषंगाने कुठेतरी हा जो प्रयत्न आहे तो युतीतील जे वरिष्ठ नेते ते हेच घेतील आणि त्याच अनुषंगाने ही गोष्ट पुढे येईल काही दिवसातच। जी किशोर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।